तर नमस्कार मित्रांनो, मी मंथन गडशी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज आलो माझ्या घरी आलो पालखी फिरणार आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येतच असेल, तर काय माहिती नाही मला. पण आज आमच्या वाडीत पालखी आली आहे. आमच्या घरी काय पालखी येणार नाही, मला सुतक आहे. सुतक म्हणजे आजोबा ऑफ झाले, तर ते सुतक 12 दिवस पाळायला लागतं. म्हणून आमच्याकडे आता काय पालखी येणार नाही. 12 दिवस ते सुतक गेल्याशिवाय देवाची पूजा वगैरे काही करायची नसते. तर पालखी तर काही येऊ नाही शकत. पण आमच्या वाडीत पालखी फिरणार आहे, कारण की आमच्या वाडीत दुसरे पण आहेत. तर त्यांच्या घरोघरी पालखी फिरणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कसं काय होतं ते. आता जाऊया आपण पालखीकडे जाऊया. पालखी आल्या इथे ना, तर पालखीकडे जायच्या अगोदर मी तुम्हाला आधी माझं घर दाखवतो. पूर्ण घर फिरवून दाखवतो तुम्हाला माझं. चला. इथे विरारवाल्या काकाची रूम आहे. इथे गोरिलवाल्या काकांची रूम आहे आणि इथे आमची रूम आहे. इथे गणपती वगैरे बसवतो आम्ही. देवखोली आहे, देवखोली आहे इथे.
पाळी असते ती लोक बसून असतात तिथे राखण करायला. गावची होळी, आमच्या वाडीची होळी आहे. मोठी मोठी होळी आहे एकदम. इथे पण एक आहे अजून, इथे पण एक आहे. सुट्टक असल्यामुळे आता मी जवळ जात नाही जास्त. ते मांड आहे. चला परत जाऊ, पालखीकडे जाऊया परत. आता जो मांड बघितला तिथे पालखी रात्री येऊन बसते. जे सगळे रात्री असतात पालखीसोबत झोपतात पालखीच्या इथे. नंतर मग परत सकाळी उठून पालखी सगळे वाडीतले जमतात आणि मग पालखी निघते वाडी फिरायला. तर जाऊया परत पालखी इथे. दाखवतो तुम्हाला आमच्या वाडीतील शिमगोत्सव, झापडे गावातील शिमगोत्सव. पोरांच्या मनातील उत्सुकता आणि जोश दाखवतो. चला पोरांच्या मनातील उत्सुकता, पालखी आपल्या वाजवायचा जोश. नंतर जरा घरी आलोय, पाणी प्यायला आलोय. पाणी पितो आणि परत जेवायला जाऊ. लगेच निवेद आहे पालखीचा, तिकडे जाऊ आता लगेच जेवायला. पाणी पितो जरा, थोडा ताण लागलेलं. जेवायला जातो, नंतर भेटतो तुमचा. जेवण वगैरे भेटतो, जातो मी जेवायला. जेवतो मस्त, भूक पण लागली. जेवण भेटतो. निवेदाला बसलोय, सगळ्या वाडकऱ्यांचं जेवण झालं. हा घे ना पेढा घे ना. सगळ्यांचं जेवण झालं की आता पालखी आता इथून उठेल. अर्धा पाऊण तास उठेल पालखी. घे पालखी आता निघेल इथून, पुढच्या घरात जाईल. जेवण जाऊया आता आपल्याला.
निघालो आहे. आता आपल्याला इथून पुढे आता पप्पांच्या मावशीकडे जायचं आहे. म्हणजे आगरवाडीत एक आजी आहे, तिकडे जायचं आहे तिला भेटायला. तर तिकडनं पुढे दाखवतो. तर मी काय तिकडे शूट नाही केलं, आता तुम्हाला पुढे दाखवतो. तिकडे आगरवाडी जातो आधी, मग तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. चला भेटू पुढे. आता आम्ही पप्पांच्या मावशीच्या घरी आलेलो, म्हणजेच आगरवाडीतल्या आईकडे आलेलो. तर आता इथे मी म्हणजे बकऱ्या पाळल्या आहेत. बकऱ्या दाखवतो तुम्हाला. बकऱ्या पाळल्या, बकऱ्या पाळल्या, बकऱ्या पाळले तो. बकऱ्या इथे बकऱ्या आहेत, इथे आहेत. ते इथे छोटी पिल्ले आहेत त्यांची, मस्त क्यूट क्यूट आहेत. इथे आहेत बकऱ्या द्या, इथे पण आहेत छोटे छोटे. ते आहेत बकऱ्याच बकऱ्या. पहिले यांच्याकडे बैल होते, तर आता बैल त्यांनी विकले वाटतं. तर बैल विकून आता बकऱ्यांचं येते, बकऱ्यांचं पालन करतायत. बकऱ्या बघा असे मस्त आहेत. चाटायला बघते. चाटायला बघते, चावल बिवल चावल बिवायची. छोटे छोटे आहेत, छोटी पिल्लं आहेत, मस्त आहेत. तेव्हा बाहेरला बघतात. त्यांचा टाईम झाला, चरायचा टाईम झाला त्यांचा. चिकूचं झाड पण आहे, चिकू आहेत वरती, चिकू आलेत वरती, चिकू लागलेत. खाली नाही, सगळे वरती आहेत चिकू. तर पहिला वाडा होता इथे, इथे बैल होते पहिले. इथे वाडा, इथे हा वाडा होता. इथे बैल होते, बैल पहिले ते बैल असायचे. मस्त मोठे मोठे नंदी होते, भारी वाटायचं. पहिले आलो की आम्ही पहिले इकडे जायचो बैल बघायला. आता बकऱ्या बघायला जायला लागतं. आता भाजी पण लावली वाटतं, भाजी बघू नये, भाजी पण बघू नये. भाजी लावली आहे कुठे भाजी. बैलांच्या घंटीचा आवाज येतो तिकडनं. थांबा जावे, तिकडे पण जावे. जास्वंदाच्या फुलाचं झाड आहे पहिलेच. एक आहे, हळवाची पानं आहेत, तिथे हळवाची पानं आहेत. जास्वंदाच्या फुलांची झाड आहे. ते काय बाकी काय मला माहिती नाही, बाकी नाही माहिती मला काय. मी ते पालेभाजी आहे, पालेभाजी माहिती आहे मला. पालकची भाजी, पालकची भाजी इथं. तर बाकीचं काही माहिती नाही मला. इकडे पण लावले भरपूर, काय काय लावले, काय समजत नाही. पाणी सोडलं आता, काय काय माहिती, कमेंट करून सांगा काय पाणी सोडलंय. चला आता बैल बघू द्या, बैल मेन बैल आहेत. पहिलं बैल बघू द्या तिकडनं. इकडनं झालं की डायरेक्ट आता मामाच्या घरी जायचं आहे. डायरेक्ट तुम्हाला तिकडेच जाऊन भेटेल मामाच्या घरी. तर बैल बघायला जाऊ आपल्या इकडे गेट आहे, इकडे चलो बैल देखते. किसका तो वाडा आहे, कोणाचं तरी वाडी आहे इथं. बैलांचा गोठा म्हणतात, बैलांचा गोठा आमच्या इथे वाडा. इथे गाय आहेत.
मारत नाही ना, मारणार नाही ना. छोटं वासरू आहे त्या गायचं. चल बैल आहे, बैल आहेत इथं पण आहेत. व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ. चला बैल आहेत, गाईच होतं फक्त. पण डायरेक्ट मामाच्या इथे जाऊन भेटतो तुम्हाला. चला. मित्रांनो, आताच मी माझ्या घरून आता इथे मामाकडे आलो आहे आणि दादाला वगैरे सोडलं आहे. दादाला घरी सोडलं आणि आता मी जातो आहे खेळांच्या इथे. खेळ म्हणजे कोकणात आपल्या शिमग्यातमध्ये पालखीच्या पाठून जे फिरतात खेळे, नमन म्हणजे नमनच छोटंसं. तर तिकडे जातो आता मी. ते माझ्या मित्राला पण सोबत घेऊन आलो आहे माझ्यासोबत. तर जाऊया तिकडे. तर आवाज येतो आहे, तिकडे जात वाटतं. चला जाऊया. अरे लपत कशा. तर मित्रांनो, आताच मी घरी आलो आहे. तिकडे खेळ्यांसोबत गेलो होतो, खूप मजा केली खेळ्यांसोबत जाऊन. आणि खेळे म्हणजे नेमकं तर शिमग्यातून पालखीच्या वाटून जे खेळ फिरतात, म्हणजे पालखी ज्या वाडीत फिरते त्या वाडीत खेळ फिरतात. पालखीच्या वाटून गाणे वगैरे म्हणतात आणि त्यांना मानपान दिला जातो. पूर्वजांपासून ही परंपरा चालू आहे. तर तीच परंपरा आता कायम चालू ठेवण्याची प्रक्रिया करतायत सगळेच. तर आताच घरी आलो आहे मी. आजचा व्लॉग इथेच एंड करूया. खूप मजा तर केली तिकडे जाऊन, पण घरी जाऊन काय पालखीला वगैरे हात लावायला भेटलं नाही. लांबूनच दर्शन केले पालखीचे. सुतक असल्या कारणामुळे काय जवळ जाता आलं नाही जास्त, पण ठीक आहे, चालेल. तर आजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.